हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 24 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट येणार आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये अवनीने स्वतःसाठी एक रूम शोधली आहे. ही रूम तिने फायनलसुद्धा केली आणि या घरमालकाला ॲडव्हान्स पैसेसुद्धा दिले. परंतु हा घर मालक एक नंबरचा नालायक माणूस आहे. त्याची अवनीवर वाईट नजर आहे आणि तो चक्क अवनीचे काही अश्लील व्हिडिओ काढणार आहे. अवनीबरोबर काहीतरी वाईट करायचं असा डावसुद्धा त्याने रचलाय. त्याने आपल्या एका साथीदाराला फोन करून याबद्दल सांगितलंय आणि त्याच्या बायकोला 10 दिवस गावालासुद्धा पाठवून दिलंय. पण अवनीला याबद्दल काहीच माहिती नाही आहे. अवनी खुश आहे की तिला रूम मिळाली आहे आणि आता रूमचा प्रश्न मिटला आहे. पण तिच्यासमोर किती मोठं संकट येऊन उभं ठाकलंय हे तिला माहीतच नाही आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच धोंडियांना चक्क दत्तावर कुऱ्हाड उगारतात. त्यामुळे यशादा, धन्या त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि दत्ता रडत असतो. सुलवात्या दूषणं देत असते. तेव्हा धोंडियांना म्हणतो, तू माझ्या अंगणात केळीची साल टाकली, ती आधी उचल. दत्ता म्हणतो, मी नाही टाकली, ती अशी हवेत उडत उडत तेथे गेली. तर सुलू म्हणते, ए अवनी, पहा तुझा सासरा खुनी आहे, खुनी. अशा केळीच्या सालीसाठी कुणी जीव घेतं का? सख्ख्या भावाचा जीव घेतोय तो. तर धन्या चिडून म्हणतो, ए आत्या, माझ्या अण्णा काय खून करणार आहे का? माझ्या अण्णा फक्त चांगलं धुवून काढतील त्याला. मग त्याने आमच्या अंगणात केळीची साल कशाला टाकली? हे सगळं ऐकून अवनी खूप घाबरते. सुलू आत्या म्हणते, ए छटाक, तू सुद्धा बोलायला लागला का आता? बोलायचं नाही जास्त. अरे तुझा बाप तसाच आहे. तुझा बाप कशासाठी कोणाचा खून करेल ना ते सांगताच येत नाही. हे सगळं खून खून ऐकून अवनी आणखीनच घाबरत असते आणि मग धोंडियांना म्हणतो, ए दत्त्या, आत्ताच्या आत्ता ती केळीची साल उचलायची, नाहीतर तुझं मुंडकच छाटेल मी या कुऱ्हाडीने. दत्ता घाबरतो, सुलू आत्या घाबरते, अवनीसुद्धा खूप घाबरते. सुलू आत्या म्हणते, ए दत्ता दादा, त्या खुन्याचं काही खरं नाही, खरंच तुला मारून टाकेल. जा तेवढी केळ्याची साल उचलून घे. दत्ताचा नाईलाज होतो. दत्ता धोंडी अण्णाच्या अंगणात येतो. त्याच्या मागे मागे धोंडी अण्णा, धन्या, यशादासुद्धा येतात. दत्ता घाबरत घाबरत कसा बसा ही केळीची साल उचलतो आणि तेथेच पुढे फेकणार. तर धोंडी अण्णा चिडून म्हणतो, ए दत्त्या, माझ्याच अंगणात फेकतो का रे? बाहेर फेकायची. आणि हो, बाहेर पण नाही फेकायची, स्वतःच्या खिशात ठेवायची. माझा गाव स्वच्छ गाव, गावात घाण नाही करायची. ओला कचरा सुका कचरा माहिती आहे ना, त्या कचऱ्याच्या पेटीत टाकायची. घाल खिशात, घाल खिशात. दत्ता घाबरून ही केळीची साल खिशात घालतो. हा अपमान सुलू आत्या, दत्ता दोघांच्या जिव्हारी लागतो. पण धोंडी अण्णाचं असं वागणं पाहून अवनी खूप घाबरते. कारण सुलू आत्याने तिला आधीच सांगितलंय, तुझा सासरा खुनी आहे. आणि तिला खरंच असं वाटतं. दत्ता त्याच्या अंगणात पळून जातो आणि अवनी खूप घाबरते. तेव्हा यशोदा म्हणतो, ओ अण्णा, तुम्ही काय कुऱ्हाडीने त्याचं मुंडकं छाटायला निघाला होता का? त्यासाठी कुऱ्हाडीला धार लावत होता का? धोंडी अण्णा सांगतो, अरे नाही रे, मागच्या बाजूला किती झाडं वाढली आहेत, फांद्या वाढल्यात, त्या कापण्यासाठी कुऱ्हाडीला धार लावत होतो. तेव्हा अवनी खूप घाबरलेली असते. धोंडी अण्णाला पाहून ती आणखीन मागे जाते, आपली चप्पल घालून येते आणि म्हणते, यशोदा, मी येते मंदिरामध्ये जाऊन. आणि धोंडी अण्णाच्या हातात कुऱ्हाड पाहून ती खूप घाबरत असते. धन्या सांगतो, अहो अण्णा, तुमच्या हातात कुऱ्हाड पाहून घाबरताय वहिनी. धोंडी अण्णा म्हणतात, हो का? धोंडी अण्णा धन्याच्या हातात कुऱ्हाड, विळा, कोयता सगळं देतात. धन्या आतमध्ये नेऊन ठेवतो. अवनी म्हणते, यशोदा, मी मंदिरात जाऊन येते बरं. धोंडी अण्णा म्हणतो, मी येतो ना बरोबर. अवनी अशी खूप घाबरून मागे सरकते. धोंडी अण्णा विचारतो, काय झालं? अवनी म्हणते, नाही नाही, मी एकटीच जाते, मला एकटीला जायचं आहे. असं म्हणून अवनी तेथून पळून जाते. धोंडी अण्णाला काही कळतच नाही, ही मला एवढी का घाबरतीये? यशोदा म्हणतो, अण्णा, कसे वागता तुम्ही? घाबरली ना ती तुमच्या हातात ती कुऱ्हाड वगैरे पाहून, असं नका वागत जाऊ. धोंडी अण्णा म्हणतो, अरे हो का, माझ्या हातातला कंट्रोल सुटला ना, आता 2-3 कंट्रोल घ्यायला पाहिजे. कुठे आहे माझा कंट्रोल? यशोदाला समजतं की त्यांना दारू प्यायची आहे. धोंडी अण्णा म्हणतो, अरे तुला काय माहीत, मीच माझा कंट्रोल पिऊन येतो. असं म्हणून धोंडी अण्णा निघून जातो. यशोदा डोक्याला हात मारून घेतो की हा माणूस काही कधी सुधारायचा नाही. आणि इकडे राजा
नानाच्या ऑफिसमध्ये आलेला असतो आणि नानाला जाब विचारतो, मी तुमच्यासाठी एवढं सगळं केलं ते तुम्ही विसरलात का? आणि तुम्ही माझ्याबरोबर असं केलं, त्या दिवशी इंटरव्ह्यू न घेता तुम्ही पळून गेला. तर नाना म्हणतो, पळून नाही गेलो मी, माझ्या जीवाच्या भीतीने इंटरव्ह्यू नाही घेतला मी. तर राजा विचारतो, जीवाची भीती? कसली जीवाची भीती? 2 प्रश्न विचारल्याने काय तुमचा जीव जाणार होता का? नाना म्हणतो, अरे राजा, 2 प्रश्न विचारल्याने जीव जाणार नव्हता, पण तुझ्या त्या बायकोचा डेंजर भाऊ आहे ना, तो महेश देशमाने, त्याने माझा जीव घेतला असता, त्याने मला धमकी दिली होती. राजा म्हणतो, अहो मला सांगायचं ना, मग मी काहीतरी केलं असतं. राजाला नाना म्हणतो, तू लय मोठा पैलवान लागून गेला का? तू काय केलं असतं? अरे राजा, तू सगळं चांगलं चालू असताना उगाच असे देशमान्यांच्या पोरीला पळून आणलं, तिच्याशी लग्न केलं, स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतलाय तू. राजा चिडून म्हणतो, नाना, काय चांगलं चालू होतं? अख्खा गाव आम्हाला नाव ठेवायचं. सगळे म्हणायचे, तुमच्या घरात कोणती बाई येणार नाही, तुम्हाला बाईचा आशीर्वाद मिळणार नाही. उलट हे तर चांगलं झालं, लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधलेल्या असत्या. देवी आईची इच्छा होती म्हणून माझं आणि अवनी मॅडमचं लग्न झालं. तर नाना म्हणतो, अरे ती मोठ्या घरची पोरगी आहे, किती दिवस तुझ्या घरात टिकणार आहे? हे तुला वाटतं का की ती तुझ्या घरात कायमची राहील? राजा चिडून म्हणतो, नाना, लय वाईट बोलताय, तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. तर नाना म्हणतो, अरे मी नाही, अख्खा गाव बोलतोय. तूच विचार कर, एवढ्या मोठ्या घरची पोरगी तुझ्या घरात तुझ्याबरोबर कशी राहणार? हे सगळं ऐकून राजाला सुद्धा वाईट वाटतं. आणि इकडे अवनी, तिच्याकडे जे पेम्पलेट असतं, काल रात्री अण्णाने ज्यात तिला चिक्की दिली होती, त्यामध्ये जो पत्ता असतो गालांडे निवास, तेथे अवनी पोहोचते आणि तेथेच रूम भाड्याने मिळेल फक्त मुलींसाठी असा मोठा बोर्डसुद्धा लावलेला असतो. अवनीला समजतं की आपण योग्य जागी पोहोचलेलो आहोत आणि मग अवनी या घराच्या गेटमध्ये येते आणि तेथे घराचं दार बंद असतं. तर डोरबेल वाजवते आणि ही डोरबेल कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाजात असते. अवनी घाबरून मागे सरकते आणि विचार करते, घरात कुत्रा दिसतोय. आणि तेवढ्यात घराची खिडकी उघडते आणि अतिशय घाणेरडा माणूस, त्याची नजर पाहता क्षणी कळते की हा किती नालायक आणि घाणेरडा माणूस आहे. तो या खिडकीतून अवनीकडे पाहत असतो. अवनीची नजर त्याच्यावर जाते. अवनीला सुद्धा समजतं या माणसाची नजर घाणेरडी आहे आणि अवनी विचारते, असे का पाहताय? तर हा माणूस म्हणतो, तुम्ही माझ्या घरासमोर उभे आहात, मग मी पाहणारच ना. अवनी म्हणते, हो का? तुम्ही या घरचे मालक आहात का? हा माणूस म्हणतो, हो मी मालक आहे. अवनी त्याला सांगते, मला हे तुमचं पेम्पलेट मिळालं होतं, मला रूम भाड्याने हवी आहे. रूम आहे का इथे भाड्याने? हा माणूस सांगतो, हो आहे ना, आहे ना, या या आतमध्ये, तुम्हाला मी रूम दाखवतो. हे ऐकून अवनी खुश होते की येथे रूम मिळणार आहे. आणि हा माणूस सांगतो की आम्ही फक्त मुलींनाच रूम देतो, रूम तुम्हालाच हवी आहे ना? अवनी म्हणते, हो हो, रूम मलाच हवी आहे, मीच त्या रूममध्ये राहणार आहे. हा माणूस खूप खुश होतो की अवनीसारखी सुंदर मुलगी आपल्या रूममध्ये राहणार आहे आणि तो घाणेरड्या नजरेने अवनीला पाहत राहतो. आणि मग तो आपल्या घराचा दरवाजा उघडतो आणि अवनीला म्हणतो, या आतमध्ये या, आपलंच घर समजा. अवनीला तो आतमध्ये बोलवतो आणि मस्त सोफ्यावर जाऊन बसतो. अवनीला बसायला सांगतो. अवनी विचारते, घरात एखादा बाई माणूस आहे का? हा माणूस म्हणतो, बाई माणूस का? आहे ना, आहे ना, आहे, माझी बायको आहे ना. असं म्हणून हा माणूस त्याच्या बायकोला हाक मारतो, अहो या. आणि तेवढ्यात या माणसाची बायको तेथे येते. ही बाई चांगली असते, परंतु या नालायक माणसाने तिला चांगलाच त्रास दिलेला असतो, तिला दाबून ठेवलेलं असतं, हे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतं. अवनी या बाईला नमस्कार करते, ही बाईसुद्धा नमस्कार म्हणते. मग हा माणूस अवनीला बसायला सांगतो. अवनी सोफ्यावर बसते आणि हा माणूस विचारतो, तुमचं लग्न झालं आहे का? अवनी म्हणते, नाही. तर हा माणूस म्हणतो, गळ्यात मंगळसूत्र दिसतंय ना? अवनी खोटं बोलते, हो झालंय. पण हा माणूस विचारतो, तोंडाने हो म्हणताय, मानेने नाही म्हणताय, आम्ही काय समजायचं? अवनी सांगते, झालंय माझं लग्न. हा माणूस विचारतो, नवरा कुठे? अवनीला काय उत्तर द्यावं ते कळतच नाही. अवनी विचारते, नवरा? हा माणूस म्हणतो, हो नवरा. तुम्हीच सांगितलं ना लग्न झालंय, मग लग्न झाल्यावर नवरा असतोच. अवनी त्याला खोटं सांगते, माझा नवरा फॉरेनमध्ये असतो, तो येथे राहत नाही, कधी कधीच आपल्या देशात येतो. हे ऐकून हा माणूस भलताच खुश होतो. एकतर एवढी सुंदर मुलगी आणि त्यात नवरा फॉरेनमध्ये राहतो, येथे येत नाही. हा माणूस विचारतो, तुम्ही काय कामधंदा करता? अवनी सांगते, मी आर्किटेक्ट आहे, पण सध्या नोकरी शोधतीये, त्यासाठीच मला रूम हवी आहे.
हा माणूस म्हणतो, चालेल ना चालेल ना, चला मी ना तुम्हाला रूम दाखवतो, आपण रूम पाहून घेऊया. असं म्हणून हा माणूस उठून उभा राहतो. अवनी म्हणते, तुम्ही कशाला त्रास करून घेता, मॅडम आहेत ना, मॅडम दाखवतील रूम. हा माणूस म्हणतो, ओके ठीक आहे, त्यांना रूम दाखव ग, नीट दाखव. अवनी या बाईबरोबर वरती रूम पाहायला जाते आणि मग हा माणूस आपला मोबाईल सुरू करतो आणि त्याच्या मोबाईलमध्ये चक्क हे सगळं लाईव्ह दिसत असतं. म्हणजे जिन्यामध्ये, घरामध्ये आणि अवनी ज्या रूममध्ये राहणार आहे त्या रूममध्ये सुद्धा त्याने कॅमेरा लावून ठेवलेला असतो. म्हणजे हा माणूस एक नंबरचा नालायक आणि घाणेरडा माणूस आहे. आणि या माणसाची बायको अवनीला जिन्याने वरच्या रूममध्ये घेऊन जाते आणि तिला हा वरचा रूम दाखवते. आणि हा घाणेरडा माणूस अवनीकडे एकटक पाहत असतो, घाणेरडे हावभाव करतो आणि खूप खुश होतो. अवनी आणि त्याची बायको जिन्यावरून पुन्हा खाली उतरतात. हा माणूस मोबाईल ठेवून देतो आणि विचारतो, आवडली का रूम? अवनी सांगते, हो रूम बरी आहे, पण 10,000 भाडं या रूमसाठी थोडं जास्तच झालं. तर हा माणूस म्हणतो, अहो कुठे जास्त आहे, 10,000 काहीच नाही आहे. आणि तुम्ही फॅसिलिटी पहा ना, 24 तास लाईट आहे, 24 तास पाणी आहे, त्यानंतर वायफाय आहे, गीझर आहे, गॅस आहे तुम्हाला वापरायला, यापेक्षा अजून जास्त काय हवं? अवनी म्हणते, बरोबर आहे तुमचं, पण 10,000 माझ्याकडे नाही आहेत, थोडे जास्तच झाले. हा माणूस म्हणतो, जास्त झाले का? ठीक आहे, मग फक्त तुमच्यासाठी 8,000 रुपये, तुम्ही 8,000 रुपये भाडं द्या. अवनी म्हणते, 8,000 ठीक आहे, चालेल मला. हा माणूस म्हणतो, आणि 3 महिन्याचं भाडं ॲडव्हान्समध्ये डिपॉझिट म्हणून द्या. अवनीला धक्काच बसतो. अवनी विचारते, 3 महिन्याचं भाडं? सॉरी पण माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत. हा माणूस विचार करतो, आता काय करायचं? अवनी म्हणते, मी एक काम करते ना, तुम्हाला दर महिन्याचं भाडं ॲडव्हान्समध्ये देते. म्हणजे महिना सुरू व्हायच्या आधीच तुम्हाला पैसे देत जाईल. आता माझ्याकडे 4,000 रुपये आहेत, तेवढे 4,000 आत्ता देते आणि जेव्हा मी राहायला येईल तेव्हा बाकीचे 4,000 देते. हा माणूस म्हणतो, ठीक आहे मग तुमच्यासाठी घेऊ ॲडजस्ट करून. आणि अवनी त्याला 4,000 रुपये देते. हा माणूस खूप खुश होतो आणि विचारतो, राहायला कधी येणार? अवनी सांगते, उद्याच येते. हा माणूस आणखीनच खुश होतो. अवनी म्हणते, चला मग. आणि अवनी घराबाहेर पडते. हा माणूस म्हणतो, लवकर या बरं, मी तुमची वाट पाहतोय. अवनी विचारते, काय? हा माणूस म्हणतो, नाही म्हणजे मला माझं उरलेलं भाडं मिळेल, ॲडव्हान्स भाडं घेणार आहे ना मी. अवनी म्हणते, ठीक आहे. अवनी त्याला नमस्कार करून बाहेर जात असणार तेवढ्यात तेथे सुलू आत्या येते. आणि सुलू आत्याला दिसतं की धोंड्याची सून अवनी या घरात आली आहे. त्यामुळे सुलू आत्या लगेच लपून बसते. अवनी गेट बाहेर पडते आणि तेथून निघून जाते. आणि सुलू आत्या हे सगळं पाहत असते. अवनीला आनंद झालेला असतो की शेवटी आपल्याला रूम मिळाली. पण हा माणूस किती नालायक आणि घाणेरडा आहे हे तिला कळलेलं नसतं. अवनी निघून गेल्यानंतर सुलू आत्या या घरामध्ये येते आणि घराची बेल वाजवते आणि तेथे कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येतो. त्यामुळे सुलू आत्या घाबरून मागे पळते. सुलू आत्याने रूम मुलींना भाड्याने देणे आहे हे पोस्टर वाचलेलं असतं. सुलू आत्या मागे जाऊन उभी राहते, तर हा घरमालक खिडकी उघडतो आणि विचारतो, ओ बाई काय? तर सुलू आत्या म्हणते, तुमचं ते कुत्रं. घरमालक म्हणतो, कुत्रं वगैरे काही नाही आहे, बोला. सुलू आत्या खिडकीजवळ येते आणि म्हणते, तुमचं ते पोस्टर वाचलं, मुलींना रूम भाड्याने देणे आहे, तुम्ही ती रूम मला द्या ना. तर हा गलांडे म्हणतो, नाही नाही, रूम नाही आहे, गेली रूम. सुलू आत्या विचारते, गेली रूम? कोणाला दिली? आत्ता ती आलती त्या पुरीला दिली का? हा माणूस सांगतो, हा हा, तिलाच दिली. हे ऐकून सुलू आत्या खूप खुश होते की धोंड्याची सून घर सोडून चालली आहे आणि आता या रूममध्ये राहणार. सुलू आत्या म्हणते, अहो पण मला रूम हवी होती ना. हा माणूस विचारतो, तुम्ही तिच्या फॅमिलीमधले आहे का? फॅमिलीला आम्ही रूम देत नाही, फक्त सिंगल मुलीलाच देतो. सुलू आत्या म्हणते, नाही नाही, ती कसली माझ्या फॅमिलीतली, मला तर लय आनंद झाला आहे. हा माणूस विचारतो, कसला आनंद हो, तुम्हाला काय पाहिजे होतं? सुलू आत्या म्हणते, जे पाहिजे होतं ते भेटलंय. सुलू आत्या खूप खुश होते आणि तेथून बाहेर पडते. ती बाहेर जात असते. हा माणूस म्हणतो, अहो गेट लावून जा बाई. तर सुलू आत्या म्हणते, हे हड, गेट कायचं लावते मी, आणि ती निघून जाते. हा घरमालक म्हणतो, अरे काय नालायक बाई आहे. या घरमालकावर नालायक ठरलेली सुलू आत्या जगातील एकटीच बाई असेल एवढं मात्र नक्की. आणि मग थोड्या वेळानंतर हा घरमालक आपल्या घरामध्ये बसून चक्क दारू पित असतो आणि एका माणसाला कॉल करतो आणि त्याला सांगतो, गावात नवीन पाखरू आलंय, ते आपल्या घरात राहायला येणार आहे, तिला रूम भाड्याने दिली आहे, उद्याच येणार आहे.
या माणसाचा अतिशय घाणेरडा प्लॅन असतो आणि तो ज्या माणसाशी बोलत असतो तो कदाचित त्याचा साथीदार आहे आणि याआधीसुद्धा त्याने अनेक मुलींबरोबर असं चुकीचं काम केलं आहे. हा माणूस आपल्या साथीदाराला सांगतो की मी सकाळ दुपार संध्याकाळ ती जे काही करणार ते सगळं रेकॉर्ड करणार आहे आणि यावेळेस मला व्हिडिओचे जास्तीचे वाढवून पैसे पाहिजेत. म्हणजे अवनीचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करायचे असं या घाणेरड्या माणसाने ठरवलेलं असतं आणि तो हे सुद्धा म्हणतो यावेळेस पहिला डाव माझा मग तुझा. म्हणजे अवनीबरोबर काहीतरी वाईट काम करण्याचा त्याने निश्चय केलेला असतो, त्याने ठरवलेलं असतं आणि हा माणूस खुश होऊन फोन कट करतो. तेवढ्यात त्याची बायको तेथे येते आणि विचारते, अहो आज तर तुम्ही सकाळी सकाळीच हे सुरू केलं. हा माणूस म्हणतो, हे तुम्हाला नाही अक्कल शिकवायची, काय करायचं कधी करायचं, हे घर माझं आहे आणि तुझ्या भावाचा फोन आला होता, तुमच्या गावची जत्रा आहे, त्याने तिकीटसुद्धा पाठवलं आहे, 10 दिवस तुझ्या गावाला जायचं. म्हणजे हा माणूस स्वतःच्या बायकोला सुद्धा घराबाहेर काढतोय म्हणजे अवनीबरोबर चुकीचं काम करता येईल. आणि ही बाई म्हणते, अहो मला नाही जायचं, मला येथेच राहू द्या. हा माणूस चिडून म्हणतो, सांगितलं तेवढं करायचं, जायचं येथून, नाहीतर तुला कायमचं माहेरी पाठवीन. ही बाई घाबरून तेथून निघून जाते आणि हा माणूस भलताच खुश होतो, अवनीचाच विचार करत असतो. दुसरीकडे पाण्या त्याच्या गॅरेजवर गाडीचं रिपेअरिंग करत असतो. तेवढ्यात तेथे पायली जोरजोरात हॉर्न वाजवत येते आणि हॉर्न वाजवतच असते. पाण्यात चिडून म्हणतो, ए पाहिले, तुझं डोकं खराब झालंय की तुझ्या गाडीचा हॉर्न खराब झालाय, एवढ्या जोरात हॉर्न कशाला वाजवतीयस, बंद कर. पायली गाडी बंद करून त्याच्या समोर येते आणि त्याला जाब विचारते, माझा फोन हरवलाय. हे ऐकून पाण्या खूप खुश होतो, म्हणतो, एक नंबर काम झालंय. पायल चिडून म्हणते, मला माहिती आहे तूच माझा फोन घेतलाय, शेवटी तो फोन मी येथेच पाहिला होता. पाण्या माझा फोन दे, माझं खूप मोठं नुकसान होतंय फोन नसल्यामुळे. संभ्या विचारतो, काय नुकसान होतंय. पायल सांगते, माझे कोटी कोटी फॉलोअर्स आहे, ते माझी वाट पाहत आहे लाखो लाखो मिनटं. अरे मी मोठी रील स्टार होणार आहे, माझ्या रीलला आहे ना मिलियन मिलियन व्ह्यूज येतात, दे बरं लवकर माझा फोन. पाण्या सांगतो, ए पायले तुझा फोन माझ्याकडे नाही आहे. पण तेवढ्यात संभ्या हा पायलला इशारा करतो, फोन त्याच्याकडेच आहे. पायल म्हणते, मला माहिती आहे बरं का फोन तुझ्याकडेच आहे, दे लवकर फोन. पाण्या विचारतो, तुला कसं कळलं फोन माझ्याकडे, कुणी सांगितलं. तर पायल सांगते, संभ्याने. हे ऐकून पाण्या संभ्याच्या अंगावर धावून जातो. संभ्या पुढे पुढे पळतो, पाण्या मागे मागे पळतो आणि संभ्या तेथून पळून जातो. आणि पाण्या म्हणतो, हाय माझ्याकडे फोन, काय करायचं, तुला तुझा फोन नाही भेटणार, चल निघ इथून. आणि पाण्या पुन्हा त्याच्या गाडीचं रिपेअरिंग करू लागतो. तेवढ्यात पायलला एक आयडिया सुचते. पाण्याचा फोन तेथेच टेबलवर ठेवलेला असतो, पाण्याचं लक्ष नाही आहे हे पाहून पायल त्याच्या या टेबलजवळ जाते, त्याचा फोन उचलते आणि गुपचूप आपल्या पर्समध्ये ठेवते आणि म्हणते, पानू नाही देणार ना माझा फोन. पाण्या म्हणतो, नाही देणार, चल निघ इथून. पायल गुपचूप तिच्या गाडीवर बसते, गाडी वळवते आणि म्हणते, पानू तुझं हृदय माझ्याकडे आणि आता तुझा फोनसुद्धा माझ्याकडे. पाण्याला मोठा धक्काच बसतो. पाण्या मागे मागे धावतो, पण तोपर्यंत पायल त्याचा फोन घेऊन पळून गेलेली असते. त्यामुळे पाण्या खूप चिडतो आणि इकडे राजा घरी येतो, पाणी पित असतो. यशोदा विचारतो, कोठे गेला होतास. राजा सांगतो, एक महत्त्वाचं काम होतं. यशोदा म्हणतो, ठीक आहे, स्वयंपाक तयार आहे, जेवण करून घे. राजा विचारतो, अवनी मॅडमने जेवण केलं का. यशोदा सांगतो, नाही, त्या बाहेर गेल्यात, सकाळी सकाळी मंदिरात गेल्या आहेत, पण खूप उशीर झाला, अजून काय आल्या नाही. राजा म्हणतो, ठीक आहे, मी त्यांना घेऊन येतो. राजा या दरवाजाने बाहेर जातो तर अवनी त्या दरवाजाने आतमध्ये येते. यशोदा राजाला हाक मारतो, मागे बोलवतो. मग अवनी या दोघांना सांगते, तुम्हाला मला एक महत्त्वाचं सांगायचं आहे. तर यशोदा विचारतो, मंदिरात दर्शन छान झालं ना, स्वयंपाक तयार आहे, जेवण करून घ्या. तर अवनी सांगते, सॉरी पण मी मंदिरात गेले नव्हते, मी तुमच्याशी खोटं बोलले. या दोघांना कळतच नाही अवनी नेमकं का खोटं बोलली. अवनी आजूबाजूला पाहते, मग हॉलमध्ये जाऊन पाहते तर कुणी नसतं. अवनी विचारते, धनू आणि अण्णा घरी नाही आहे ना. यशोदा सांगतो, नाही, ते बाहेर गेले आहेत. मग अवनी या दोघांना सांगते, मी आहे ना मंदिरात नव्हते गेले, मी रूम शोधण्यासाठी गेले होते आणि मला रूम सापडली आहे, मी रूम फायनलसुद्धा करून आले आणि ॲडव्हान्ससुद्धा देऊन आले. हे ऐकून यशोदा आणि राजाला जबर धक्का बसतो. अवनी खुश असते,
हे दोघे मात्र दुःखी असतात आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. अवनी एका खूप मोठ्या संकटात अडकणारे, तिचा हा नवीन रूम मालक अतिशय नालायक माणूस आहे, पण अवनीला ते माहीत नाही आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अवनी ही राजाला सांगेल, राजा, एकदा का मी हे घर सोडून गेले, मी तुझ्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये राहणार नाही. हे ऐकून राजाला खूप वाईट वाटणार. राजा रडू लागेल आणि अवनीच्या रूम बाहेर जाईल. त्याला वाईट वाटत असेल की अवनी आता हे घर सोडून जाणारे, माझ्याशी सगळे संबंध तोडणारे. अवनीला सुद्धा वाईट वाटत असेल, पण आपल्या स्वप्नांसाठी, करिअरसाठी ज्या मुलीने स्वतःच्या आईबापाला सोडलंय, स्वतःच्या कुटुंबाला, घराला सोडलंय, ती राजाचा विचार का करेल, हाही एक मोठा प्रश्नच आहे. आणि आता पुढे काय होईल हे पाहायला खूप मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.